या सभेच्या पार्श्वभूमीवर ह्या आम्हाला नोटीस आलेल्या आहेत। सर्वप्रथम आम्ही या अशा मलाच नाही तर ज्या आमच्या सहकारी बांधवांना नोटीस दिल्या त्याबद्दल या नोटीस देणाराचा जाहीर निषेध आम्ही करतो आणि अशा घटनेमुळे किंवा अशा नोटीसमुळे आम्ही थांबणार नाहीत। आम्ही कुठलाही आमच्या समाजाच्या कामावरती परिणाम होणार नाही। आम्ही कधीही जरांगे पाटलांची साथ सोडणार नाहीत। कालही आजही आणि उद्याही आम्ही जरांगे पाटलांसोबतच असणार आहोत। अशा 56 नोटिसा दिल्या काय किंवा कोर्टात आम्हाला जेलमध्ये टाकलं काय किंवा अन्य काही केसेस केल्या तरी आमच्या समाजकारणावर कुणाच्याही फरक पडणार नाही। आम्ही तन मन धनाने जरांगे पाटील साहेबांच्या सोबत आहोत। मराठा समाजाला ओबीसीतून कुणबी म्हणून 50% आत आरक्षण मिळालं पाहिजे यासाठीचा आमच्या सगळ्यांचा हा लढा आहे आणि तो आम्ही श्वासाच्या शेवटच्या क्षणापर्यंत लढणार आहोत। आम्हाला पोलिसांच्या भूमिकेविषयी संशय आहे। त्यांनी काही पूर्वग्रह दूषित वृत्तीनं ही कृती केली असावी आणि जे काही गुन्हेही मागच्या काळात काही घटना बीडमध्ये घडल्या त्याच्याबद्दल जे आरोपी असतील त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही, परंतु काही निरपराध लोकांना सुद्धा इथल्या पोलिसांनी या प्रकरणामध्ये गोवण्याचा प्रयत्न केलेला आहे। जाणून बुजून त्यांचा काहीतरी वैयक्तिक दुश्मनी इथं काढण्याचा प्रकार केलाय आणि मराठा आरक्षणाचं हे आंदोलन दडपण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे। परंतु सामान्य मराठा, महाराष्ट्रातला बीड जिल्ह्यातला सर्व मराठा समाज त्यांचं हे षडयंत्र हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही आणि याची राज्य सरकारने चौकशी केली पाहिजे की जाणून बुजून कोण पोलीस आम्हाला त्रास देत आहे। अशा अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी करून त्यांच्या कडक कारवाई केली पाहिजे। मी आपल्या माध्यमातून ही नोटीस दाखवतोय। अशा पद्धतीच्या नोटीस देऊन आम्हाला जाणून बुजून त्याच्यात जाचक आटी टाकून आम्हाला अडकवण्याचा आणि आमचं भविष्यातलं 24 तारखेचा अल्टिमेटम आणि पुढचं आमचं आंदोलन जरांगे पाटील साहेब इथं दिशा स्पष्ट करणार आहेत म्हणून कदाचित आम्हाला अडवण्यासाठीचं हे षडयंत्र असावं। आमचं पुढचं आंदोलन, पुढची दिशा जरांगे पाटील काय सांगतील त्यांना मिळणारं पाठबळ आणि त्यांची ही दिशा आणि त्यांचा आंदोलनाचा एक मोठा व्यापकता ही सरकारला आणि राज्य सर्वपक्षीय नेत्यांना आणि पोलिसांना कमी करायची आहे का काय आणि जाणून बुजून मराठा आरक्षणात खोडा घालायचा आहे काय असा संशय आम्हाला येतो। त्यामुळे आम्ही या सगळ्या वृत्तीचा जाहीर निषेध करतो। अंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मीटिंगच्या माध्यमातून 23 तारखेला बीडमध्ये माझी अखेरची इशारा सभा आहे असं घोषित केल्यानंतर जिल्हा पोलीस प्रशासनाकडून आम्हाला सर्व जे समाजसेवक आहेत, मराठा समाजामध्ये काम करणारे सर्व मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि इतर जे सामाजिक काम करणाऱ्या लोकांना यांना बोलून विशेषतः 1-2 तास आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये बसून 149ची नोटीस देऊन आपल्यावर 107 कारवाई होईल, आपल्यावर विविध प्रतिबंधक कारवाई होईल, तुमच्यावर सगळी जिम्मेदारी राहील। ही सभा 23 तारखेची सभा ही राज्य शासनाला खोडून काढायची दिसते असं आम्हाला यातून लक्षात येते। परंतु माझं राज्य शासन असो, जिल्हा पोलीस प्रशासन असो, सभेला आमच्या कुठल्याही प्रकारचा डाग लागणार नाही आणि सभेची पूर्ण जिम्मेदारी आम्ही समाजाने घेतलेली आहे। ही सभा पूर्णपणे ताकदीने आम्ही यशस्वी करून दाखवू। कितीही प्रशासनाने आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू द्या, पण सभा ही रोखणार नाही। सभा ही मोठीच आणि जंगीच होणार एवढं आम्ही समाजाला आणि या प्रशासनाला कळवतो।